बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं पोलिसांकडून एन्काउंटर. बंदूक हिसकावल्यानंतर पोलिसांनी झाडल्या गोळ्या. मुंब्रा बायपासवरची घटना. आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. अक्षय शिंदेचे एन्काउंटर म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप. तर विरोधकांनी आरोपीची बाजू घेणं अतिशय निंदाजनक. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. मराठा आरक्षण आंदोलनाला आमचा पाठिंबा. शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. तर ओबीसीतून मराठा आरक्षण द्या असं पवार म्हणालेत का? मुनगंटीवारांचा सवाल. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट. उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली. बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार, संभाजीराजेंचा इशारा. संभाजीराजे तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत. संभाजीराजेंनी केवळ जरांगेंची भेट घेतल्यानं लक्ष्मण हाके आक्रमक. तर तुमचा आव्हाड करायला वेळ लागणार नाही, स्वराज्य संघटनेचं प्रत्यय. मवियाचा पुढचा मुख्यमंत्री नाना पटोलेच होणार. विकास ठाकरे अतुल लोटेंचं जाहीर वक्तव्य. तर काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हायकमांडच ठरवणार. राऊतांचं दानवेचं प्रत्यय. शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. एका आमदारानं शिंदेंना धमकी दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं. भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर गोगावले आणि माझ्यात कोणतेही वाद नाही, शिरसाटांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 26 सप्टेंबरला पुण्यात सभा. राष्ट्रपती कार्यालयानं पुण्यातील खड्ड्यांबाबत व्यक्त केली होती नाराजी. मोदींच्या दौऱ्याआधी पुणे मनपाकडून खड्डे बुजवायला सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून मनसेचा उमेदवार ठरल्याची माहिती. ठाण्याच्या पाचपाखणी मतदारसंघातून अभिजित पानसेंचं नाव चर्चेत. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन होणार दुप्पट. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याला मंजुरी.